वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू। सल्फर गोळा करण्यासाठी गेली होती महिला, परिसरातील नागरिकांमध्ये दहशत। बीड व्यवस्थापनाच्या शोषण आणि भ्रष्टाचाराविरुद्ध 250 कामगारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू। आणि राजुरा वनउद्यानात वनश्री उपहारगृहाचं उद्घाटन। निसर्गप्रेमींना घेता येणार आता निसर्ग सौंदर्यासह नमकीनचा आस्वाद। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूया सविस्तर बातम्या। वनविकास महामंडळाच्या लोहारा परिसरातील कक्ष क्रमांक 396 मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला। ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। दरम्यान मृतदेहापासून काही अंतरावर वाघाचे पगमार्क आढळून आल्यानं वाघानं हल्ला करून ठार केलं असावं अशी शक्यता वर्तवली जाते आहे। लोहारा येथील मंगला गुलाब शेंडे 45 या महिलेचा मृतदेह गावातील काही नागरिकांना वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 396 मध्ये आढळून आला। त्यांनी याची सूचना वनाधिकाऱ्यांना दिली। माहिती मिळताच वरवड्याचे उपवन संरक्षक चौधरी यांनी वन विभागाच्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता महिलेच्या शरीराचा काही भाग वन्य प्राण्याने खाल्ल्याचे दिसून आलं। त्यामुळे वन्य प्राण्याने हल्ला केल्याची बाब निष्पन्न झाली। चौधरी यांनी केलेल्या पाहणी दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर वाघाचे पगमार्क्स दिसून आले। त्यामुळे वाघाने हल्ला करून ठार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या घटनेविषयी मृतक महिलेचा मुलगा आकाश शेंडे आणि लोहारा ग्रामपंचायतीचे सरपंच उज्ज्वला वरखडे यांच्याशी लाईव्ह चंद्रपूरने केलेली ही बातचीत। मी धाब्यामध्ये काम करायला गेलो होतो। धाब्यात काम करतो मी। जेवण करत होतो तेव्हा प्रणयनं मला फोन केला की घराकडे ये बा म्हणून। मग घराकडे आलो तर माहीत झालं की मला माझ्या आईला वाघ खाल्ले। आमचं म्हणणं असं आहे की आमच्या लोहाऱ्यातील सर्व म्हणजे गावकरी हे जंगलाच्याच नाही का म्हणजे इंधन आहे ते इंधनासाठी आणि नाही का पोट भरण्यासाठी वापरतात। त्यामुळे येथील लोकांना नाही का पोट भरण्यासाठी साधन आहे ते एक जंगलच। त्यामुळे हर रोज जंगलामध्ये जावं लागतं। आणि ही आज अशी घटना घडली की या कुटुंबातील जी प्रमुख होती त्याच बाईला वाघाने पकडलेलं आहे। त्यासाठी आता ही नाही का कुटुंब एकदम नाही का उद्ध्वस्त झाले आहे। यांच्या 2 मुलं आहे। वडील तर 2 वर्षापूर्वीच मरण पावले। आता आई होती ती पण गेली आहे। यांचं म्हणजे यांच्या डोक्यावरचा आधार चालला गेलेला आहे। यांना जगण्यासाठी आता खूप काही असं कष्ट करावं लागतील आणि पोरं तर शिकत आहेत। त्याच्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की शासनाने यांना नोकरी आणि काहीतरी मदत दिली पाहिजे। या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलिसात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। गोडपिंपरी येथे उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते रुजू झाल्यापासून येथील उपविभाग विविध कारवायांमुळे चर्चेत आहे। अशाच एका कारवाईची सुरुवात गोडपिंपरी उपविभागापासून झाली। गावात अवैध गौण खनिजाचं उत्खनन सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणं पोलीस पाटलांना चांगलंच महागात पडलं। कर्तव्य हायगाई केली म्हणून उपविभागातील 2 पोलीस पाटलांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची तडकाफडकी निलंबित केला आहे। जिल्ह्यातील या स्वरूपाची ही पहिलीच कारवाई ठरली आहे। बीड व्यवस्थापन आणि विदर्भ प्रहार कामगार संघटना यांच्यात मागील 1.5 वर्षापासून संघर्ष सुरू आहे। संघटनेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट चिपळूणकर यांनी मागील वर्षभरापासून बीड बल्लारपूर व्यवस्थापनाविरुद्ध कामगारांसंदर्भातील अन्यायकारक धोरणाविरुद्ध आवाज उचलला आहे। दरम्यान बीड कंपनीची न्यायालयीन चौकशी तथा फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात यावेत या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी गुरुवारी बीडमधील 250 कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। दरम्यान ॲडव्होकेट हर्षल चिपळूणकर, काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, विनोद दत्तात्रे यांच्यासह कामगार व्यवस्थापनानं मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत हे आंदोलन सुरू केलं आहे। बीडमधील एका कामगाराशी लाईव्ह चंद्रपूरने केलेली ही बातचीत। प्रत्येक वर्षापासून बीड व्यवस्थापन आणि तिथल्या युनियनचा त्रास बघून राहिलो। सगळ्याच प्रकारचे कामगार असो, ते ठेकेदारी असो, परमिशन असो, सप्लाय असो, डेली पेड असो किंवा स्थायी असो, जेव्हा केव्हा आम्ही आपल्या समस्या त्यांच्याकडे नेल्या त्यांनी टाळमटाळ केलं, एकमेकाकडे त्यांनी पाठवलं, पण आम्हाला कोणताही याचं समाधान नाही दिलं जेणेकरून आम्हाला संतुष्टी मिळाली।
म्हणून आम्हाला असं एक त्या दरम्यान नेतृत्व प्राप्त झालं हर्षल मॅडमचं, आणि एक नवीन दिशाने आम्ही संघटना स्थापित करून आपले काम चालू केले आहे आणि त्यामध्ये आम्हाला खूप काही यश प्राप्त झालं आहे आमच्या सगळ्या प्रकारच्या कामगाराच्या सहभागाने. आज आमची लढाई इथपर्यंत पोहोचली आहे की आम्ही जेवढ्या काही मागण्या शासनाला सांगितल्या आहे, जसं की या कंपनी आणि तिथली कथित मान्यताप्राप्त जे युनियन आहे त्याच्यावर फौजदारी कारवाई करा, त्याच्यावर चौकशी बसवा आणि आमच्यासोबत जे काही चुकीचं झाले आहे त्याच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्या. पण ही एवढ्या मागण्या आम्ही प्रशासनाकडे निरंतर वारंवार देऊनही त्यांच्याकडून जे योग्य कारवाई होती ते आजपर्यंत झाली नाही आणि आज आम्हाला या अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग हे करावं लागत आहे, ॲडॉप्ट करावं लागत आहे. तर आम्हाला आमच्या कामगाराकडून आशा आहे की या अन्नत्याग आंदोलनामध्ये सगळं सहभाग घेतील आणि या सगळ्या मागण्या शासना प्रशासनाकडून पूर्ण होतील आणि समजा ह्या मागण्या आमच्या वेळेमध्ये ॲक्सेप्ट नाही झाल्या तर आम्ही अन्नत्यागसोबत जलत्यागसुद्धा करणार आहोत आणि हे आमचं सगळ्या कामगाराचा निर्णय आहे. कंत्राटी कामगारांना स्थायी करण्यात यावं, माथाडी अधिनियमांची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा या संघटनेच्या गैरव्यवहाराबाबत फौजदारी कारवाई करण्यात यावी, चंद्रपूर कामगार विभागाच्या कामकाजाबाबतची विभागीय चौकशीचे आदेश देण्यात यावेत, निलंबित कामगारांपैकी राजेश अमृते आणि मोहन कठाणे यांना पूर्ववत रुजू करण्यात यावं, बीडमध्ये महिला कामगार लैंगिक अत्याचार निर्मूलन समितीची स्थापना करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांना घेऊन हे अन्नत्याग आंदोलन 250 कामगारांनी सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनाविषयी संघटनेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट चिपळूणकर यांच्याशी लाईव्ह चंद्रपूरने साधलेला हा संवाद. गेल्या वर्षभरापासून बिल्ट ग्राफिक पेपर प्रोडक्ट लिमिटेड उर्फ बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कामगारांवरती होणाऱ्या अन्याय व पिळवणुकीच्या विरोधात आम्ही आजचं हे आंदोलन करीत आहोत. गेल्या वर्षभरापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे. विविध मार्गाने, शांततापूर्ण मार्गाने आमच्या मागण्या कंपनीसमोर मांडून पाहिल्या. सहाय्यक कामगार आयुक्त जी शासकीय अथॉरिटी आहे, ज्यांच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडवण्याचा पुढाकार पहिल्यांदा घेतला जातो, त्या अथॉरिटीच्या समोर आम्ही कायदेशीर सगळ्या कामगारांच्या मागण्या ठेवल्या. पण तरीसुद्धा या सगळ्या आदेशांना, त्यांनी दिलेल्या निर्णयांना कंपनी आजही झुडकारून देत आहे. कायद्यानुसारच निर्माण झालेली ही कंपनी त्यापैकी ज्या कायद्यामुळे ती निर्माण झाली त्यासारख्याच इतर कायद्यांचा आज अवमान करीत आहे. या गोष्टीचा आम्हाला खेद वाटतो. या शासन दरबारी आम्ही विविध प्रश्नांच्या माध्यमातून, विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून सगळ्यांच्या समक्ष आणण्याचा प्रयत्न केला. परंतु एवढ्या सगळ्या गोष्टी शासनाच्या समोर येऊन सुद्धा जर शासनाने दिलेल्या निर्णयाला कंपनी जर दाद देत नसेल तर शासनाने नक्कीच या कंपनी विरोधात चांगली आणि कडक भूमिका घेतली पाहिजे. या गोष्टीसाठी आमच्या ज्या काही मागण्या आम्ही समोर मांडलेल्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या या 250 कामगारांसोबत हे विदर्भ प्रहार कामगार संघटनेचं आंदोलन सुरू राहणार आहे. आणि एक विनंती अशी आहे की विविध संघटनांनी, विविध जिल्हा लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन या कामगारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं, त्यांना पाठिंबा द्यावा, ही आमची सगळ्यांना आवाहन आहे. शासनाने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधावं आणि लवकरात लवकर या कामगारांना न्याय मिळवून द्यावा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहणारा फार मोठा गुन्हेगार आहे आणि या गोष्टीची जाणीव या आमच्या सर्व कामगारांना झालेली आहे. ते अन्याय सहन करायला आता मात्र तयार नाही. गेल्या 30 वर्षापासून जो अन्याय, जी पिळवणूक ते सहन करीत होते त्या गोष्टीचा कुठेतरी अंत झाला पाहिजे. सध्या वेगळा विदर्भ हा कळीचा मुद्दा बनला आहे. याच मुद्द्यावर फिनिक्स साहित्य मंचद्वारा वेगळा विदर्भ का या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 1500 शब्दांची कमाल मर्यादा असून पहिल्या 3 विजेत्यांना 500, 300 आणि 200 रुपये रोख तसंच स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल. राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वन उद्यानात आता उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्यानात येणाऱ्या मंडळींना निसर्ग सौंदर्याबरोबरच नमकीनचा आस्वाद घेता येणार असून यातून वन उद्यानाला महसूल प्राप्त होईल. मध्य चांदा वन विभागाचे उपवन संरक्षक
मदन कुलकर्णी यांच्या हस्ते वनश्री उपहारगृहाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी उपविभागीय वनाधिकारी B.R. काळे, सहाय्यक वनसंरक्षक सारिका जगताप, राम धोत्रे, फिरत्या पथकाचे P.H. झाडे, ॲडव्होकेट वेणुगोपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे, अशोक मेडपल्लीवाल, M.M. मोरे, D.M. उके, संजय भंडारी, धनंजय अडकिने, I.H. पठाण, रामचंद्र शिवणकर यांची उपस्थिती होती। राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत शहरालगतच्या 10 हेक्टर वनजमिनीचा विकास करून या जागेवर वन उद्यान निर्मिती करण्यात आली आहे। या उद्यानात अनेक विविध रंगांची फुलझाडं, वनफळ वृक्ष लावण्यात आलेले आहेत। दुर्मिळ वन औषधी सुद्धा लावण्यात आल्या आहेत। याशिवाय बच्चे कंपनीसाठी घसरपट्टी, झोपाळे, रिंगण, डबल बार, साहसी खेळांची साधने उपलब्ध करण्यात आली आहेत। परिसरात सिमेंट बंधारे, पगोडे, निरीक्षण कुटी, पिण्याचं शुद्ध पाणी आदी व्यवस्था करण्यात आली आहे। यात विशेष बाब म्हणजे एका इमारतीत निसर्ग निर्वचन केंद्र स्थापन करण्यात आलं असून वन्य प्राणी पर्यटन स्थळांची छायाचित्रातून सविस्तर माहिती देण्यात आली आहे। यामुळे अनेक निसर्गप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांची सहलीसाठी हे ठिकाण महत्त्वपूर्ण ठरत आहे। दरम्यान या नव्या उपक्रमाबद्दल उपवन संरक्षक मदन कुलकर्णी यांच्याशी लाईव्ह चंद्रपूरने केलेली बातचीत। राजुरा वन उद्यान एक आकर्षक ठिकाण राजुराच्या परिसरात झालेलं आहे आणि याचं जे व्यवस्थापन आहे हे वन विभागाबरोबरच संयुक्त वन व्यवस्थापन समिती कापणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चालत आहे। याच्यात आता गेल्या 3-4 वर्षांमध्ये बऱ्याच विकासाची कामं करून सुधारणा आम्ही केलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये निसर्ग पायवाट आहे, मुलांसाठी काही खेळणी आहेत, नंतर औषधी वनस्पती, फळझाड लागवड असे काही प्लॉट केलेले आहेत। गुलाबाचा एक प्लॉट आता यावर्षी आम्ही विकसित करतो आहे। त्याच्यानंतर साहसी खेळ मुलांसाठी एक आकर्षण याच्या ठरेल असं तयार केलेलं आहे आणि समितीचे काही व्यक्तींना आम्ही कॅटरिंगचं एक प्रशिक्षण मागच्या महिन्यात दिलेलं होतं आणि एक रोजगाराचं एक साधन त्यांच्या गावातील लोकांना मिळावं आणि येथील पर्यटक जे आहेत त्यांची पण सोय व्हावी या दृष्टीने आम्ही इथे एक उपहारगृह सुरू केलेलं आहे। त्याचं व्यवस्थापन पूर्णतः या समितीमार्फत करण्यात येईल आणि अशी पद्धतीनं या समितींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सक्षम करणं हा एक संयुक्त व्यवस्थापन कार्यक्रमातील एक भाग आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत आणि या समितीला मागील वर्षी संत तुकाराम ग्राम विकास योजनामध्ये तृतीय पुरस्कार जिल्हा स्तरावर मिळालेला होता आणि समितीचं आत्तापर्यंतचं काम अतिशय उल्लेखनीय आहे आणि यापुढे पण ती चांगलं काम करेल अशी आम्हाला आशा आहे। निसर्गरम्य वातावरणासह आता या उद्यानात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला उपहारगृह सुरू झाल्यानं नाश्ता आणि नमकीनचाही आस्वाद मिळणार आहे। या उद्यान तसंच उपहारगृहाचे व्यवस्थापन संयुक्त वन व्यवस्थापन समिती कापणगाव यांच्याकडे राहणार आहे। या समितीला नुकताच संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळाला आहे। दरम्यान या विषयासंदर्भात वनरक्षक संतोष संगमवार आणि समितीचे अध्यक्ष मारुती शिवणकर यांनी दिलेली ही विशेष माहिती। कापणगाव समिती हे 215 लोकसंख्येचं हे गाव होतं आणि छोटंसं गाव होतं। तर त्याच्यामध्ये त्या समितीमध्ये आम्ही पाहिलं फक्त ती समिती कागदावर होती आणि त्याच्यानंतर त्या समितीचा पुनर्गठित केल्यानंतर आणि लोकांना ते महत्त्व करून दिल्याच्या नंतर आहे ना लोक थोडंसं मला उत्साहित वाटले आणि त्याच्यानंतर मी सचिवच्या नात्यानं वारंवार महिन्याला 2-2, 3-3 मिटिंगा घेऊन त्यांना उत्साहित केलं आणि उत्साहित केल्याच्या नंतर आम्ही एक वन विभागातर्फे एक रोपवणे घेतलं होतं 30 हेक्टर आणि त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही वनराई बंधारे आणि श्रमदानाचे कामंसुद्धा केले होते। असं करता करता ते समितीमध्ये म्हणजे एक थोडासा उत्साह अजून निर्माण झाला आणि लोकांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी वन विभागाची एक स्कीम आली होती, नाविन्यपूर्ण योजना। नाविन्यपूर्ण योजनेमध्ये आम्ही 100% गॅसचं वितरण केलं होतं त्या गावात आणि त्या गावामध्ये वितरण केल्यामुळे लोकांची अजून आवड एक निर्माण झाली आणि त्या गॅस वाटप केल्यामुळे कुऱ्हाडबंदी, चराईबंदी याच्यावरही थोडासा फरक पडला आणि तो ग्रुपनं आम्ही जंगलामध्ये वगैरे प्रोटेक्शनसाठी आम्ही समितीला घेऊन फिरत होतो। असंच आमच्या वन उद्यानमध्ये आम्ही फिरता आल्याच्यानंतर तिथं आमच्या वन अधिकाऱ्याने म्हटलं का ह्या कोणातरी समितीला हस्तांतरित करायला पाहिजे।
त्यावेळेस मग मला BSK रेड्डी साहेबांनी म्हटलं होते का संगमवार ही चांगली वाटली आणि कापणगाव समितीला वन उद्यान 11 हेक्टर पॉईंट 800 हेक्टर आहे ना, एक ठराव घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही ठराव घेतला आणि वन उद्यान त्या कापणगाव समितीला आम्ही हस्तांतरित केलं. त्या माध्यमातून आम्ही या वन समितीचं महत्त्व काय बुवा ते समजून घेऊन आम्ही त्या कामी लागलो आणि त्याच्यानंतर हे आमची समिती 2011ला पुनर्गठित करण्यात आली आणि 2012ला आम्हाला प्लांटेशन 30 हेक्टरचं देण्यात आलं. कक्ष क्रमांक 153 मध्ये 152 मध्ये आम्ही 6000 झाडं तिथं लावली मिश्र रोपे म्हणून आणि ते 1 वर्षामध्ये त्याचा प्रोग्रेस पाहून आमचे कुलकर्णी साहेब DAPU यांनी ती चौकशी केली आणि उत्कृष्ट म्हणजे आम्ही 85 ते 90% झाड जगवून ते आज 7 ते 8 फुटापर्यंत आमचे झाडं वाढलेले आहे. त्यानंतर तिथंच लागून आमच्या त्या कक्षामध्ये तिथं आम्ही आमच्या श्रमदानामधून 11 बंधारे बांधलेली आहेत वन समितीमार्फत आणि त्यानंतर आम्ही आमच्या गावाला हे आमचं कार्य बघून कुलकर्णी साहेबांनी कुऱ्हाडबंदीचा कार्यक्रम तिथं राबवून 100% गॅस वितरण केलेलं आहे कापणगावमध्ये. पोलिओ रोगाचं निर्मूलन करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून 19 जानेवारीला महानगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभरातील 0 ते 5 वयोगटातील 1,96,948 मुलांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. यात ग्रामीण भागातील 1,31,191 तर शहरी भागातील 28,970 आणि महानगरपालिका क्षेत्रातील 36,787 बालकांचा समावेश आहे. शेवटी एक नजर हेडलाईन्सवर. वनविकास महामंडळाच्या लोहारा परिसरातील जंगलात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. सरपण गोळा करण्यासाठी गेली होती महिला, परिसरातील नागरिकांमध्ये दहशत. बीड व्यवस्थापनाच्या शोषण आणि भ्रष्टाचाराविरुद्ध 250 कामगारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. आणि राजुरा वन उद्यानात वनश्री उपहारगृहाचं उद्घाटन. निसर्गप्रेमींना घेता येणार आता निसर्ग सौंदर्यासह नमकीनचा आस्वाद. तर हे होतं आजचं लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्र. आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.